नमस्कार. शिक्षकांचे खरे मूल्य काय आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. शिक्षकाच्या ज्ञानाचे मूल्य हे पैशात मोजता येत नाही. एक शिक्षक केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही, तर मुलांना विचार करण्याची, समजून घेण्याची आणि जीवनात पुढे जाण्याची दिशा देतो. शिक्षण ही एक सेवाही आहे. अनेक शिक्षक असे आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना विनामूल्य शिकवतात, अतिरिक्त वेळ देतात आणि त्यांच्या यशासाठी ते वैयक्तिक प्रयत्न करतात. शिक्षण ही एक पवित्र सेवा आहे. शिक्षण देणे म्हणजेच देशाचे भवितव्य घडवणे आहे. समाज अनेकदा शिक्षकाचा त्याग पाहत नाही. लोक डॉक्टर, इंजिनियर, अधिकाऱ्यांचे यश पाहतात, पण त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा संघर्ष, मेहनत आणि समर्पणाकडे कमी लक्ष देतात. शिक्षकाचा जो त्याग आहे हा अदृश्य स्वरूपाचा त्याग आहे. शिक्षकाची गुंतवणूक भविष्यात असते. आज आपला वेळ, ज्ञान आणि ऊर्जा लावतो आणि त्यातून आपल्याला एक चांगला नागरिक, एक चांगला विद्यार्थी, एक यशस्वी व्यक्ती आणि एक जबाबदार मनुष्य बनू शकेल असा तो प्रयत्न करत असतो. सन्मानाचे मूल्य हे वेतनापेक्षा मोठे असते. अनेकदा शिक्षकाला आर्थिक लाभ कमी मिळतो, पण त्याचे जे ऋण आहेत, एक चांगला नागरिक, यशस्वी व्यक्ती आणि जबाबदार मनुष्य जेव्हा एखादा विद्यार्थी बनत असतो, तेव्हा आपल्या गुरुला आठवतो, तेव्हा तीच त्याची सर्वात मोठी कमाई असते. सन्मानाचे मूल्य वेतनापेक्षा मोठे असते, त्यामुळे त्याची ही सर्वात मोठी कमाई असते. प्रत्येक शिक्षक फक्त नोकरी करत नाही, तर विद्यार्थ्यामध्ये असणारी कमतरता समजून घेतो, त्याचा आत्मविश्वास वाढवतो, त्यांना हार न मानण्याची प्रेरणा देतो. रेझिलियन्स अँड इन्स्पिरेशन हे दोन महत्त्वाचे घटक असलेले आपल्याला दिसून येतात. प्रत्येक शिक्षक फक्त नोकरी करत नाही, तर तो एका प्रकारे समाजसेवाच करत असतो. शिक्षणाचा खरा उद्देश समाज निर्मिती आहे. पैसे कमवण्यासाठी शिकल्यास आपला जो उद्देश आहे तो अपूर्ण राहतो. एक चांगला शिक्षक समाज घडवतो, त्याचा तो पूर्ण उद्देश आहे. नैतिकता, ज्ञानाची वाढ, शिक्षण, एकता, प्रगती, कर्तव्य आणि शिक्षण यातून तो एक चांगला शिक्षक समाजाची भविष्य कार्य करत असतो. एक चांगला शिक्षक हे जागतिक यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि समाजाचे भविष्य घडवण्याचे कार्य करतो. शिक्षणाचा खरा उद्देश हा समाजनिर्मिती आहे. यामुळे सत्य हे आहे की शिक्षकाचे निस्वार्थ समर्पण आणि समाजाची उपेक्षा, शिक्षणाचे वास्तविक मूल्य आणि समाजनिर्मितीचा संकल्प आणि राष्ट्राचा सन्मान यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो. तर खरा शिक्षक त्यांना मुलांना घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. यात निष्कर्ष असा निघतो की शिक्षकाचे निस्वार्थ समर्पण, समाजाची उपेक्षा आणि शिक्षणाचे वास्तविक मूल्य यावर एक सखोल भाष्य आहे. सत्य हे आहे की शिक्षक केवळ नोकरी नाही, समाज निर्माणाचा संकल्प करत असतो. तर तुम्हीही एखाद्या शिक्षकाचा सन्मान करत असल्यास शिक्षकाचा सन्मान
हाच राष्ट्राचा सन्मान आहे. धन्यवाद.